आनंदपूरच्या शिवारामध्ये ही नुसती जमीन नाही हो, हे तर मायबाप आहेत आमचे. इथंच आमचं आनंदपूर वसलंय, जिथं माती बोलती आणि माणसं जगती. आज आम्ही आलोय मातीतलं खरं सोनं कसं उगतंय ते तुम्हाला दाखवण्यासाठी. इथं शेतकऱ्यांची खरी कमाई त्यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबामध्ये आहे. राम राम हो पाटील साहेब, सकाळी सकाळीच पहाटे पहाटेच शेतात दिसत आहात. काय चाललंय? अरे राम राम राणा. अरे लेका, पहिल्या पहाटे काय करतायस कॅमेरा घेऊन? हा, काय चाललंय तुझं? अरे बाबा, काय सांगा होता, आमचा तर दिवसच उगवतो शेतामध्ये. कालच तुरीच्या रोटऱ्याच्या रोपांच्या ओळी तपासून आलो. आता सोयाबीनची पेरणी तर झालीच म्हणा. काय करावं, तण कटतलंय झालं. पाऊस पडीना झाला अजून. तुमचं शेत काय म्हणताय मग? अरे राणा, नमस्कार नमस्कार. अरे पाटील साहेब खरं बोलले यार. यावर्षी सोयाबीनचं नवं बियाणं आणलंय. थोडं खर्चिक आहे, थोडा खर्च वाढला पण उत्पन्न चांगलं येईल अशी आशा आहे राव. टेक्नॉलॉजीचा वापर करून बघायचा विचार आहे. बस काय मग कांता मावशी, काय चाललंय? तुम्ही पण शेतामध्ये दिसता नेहमी. अरे माझ्या लेका, मी नाही तर कोण रे बाळा. घर आणि शिवार दोन्हीही सांभाळावं लागते मला. आमच्यासाठी कर्मभूमी आणि धर्मभूमी. पोराच्या शिक्षणाची फी याच तुरी सोयाबीन मधून निघते. बघा, या मातीला किती जीव लावतात आपले शेतकरी बांधव, किती प्रेम करतात. मला तर वाटते यांच्यापेक्षा मोठा देशभक्त कोणी नाही. यांना जर सीमेवरती धाडलं ना, तर यांच्या इतकी देशभक्ती कोणातच नसेल. इथं नांगर फक्त जमीन नाही नांगरत, तो शेतकऱ्याच्या जीवनाचा संघर्ष नांगरत असतो. हे तूर आणि सोयाबीनची रोपं नुसती पिकं नाहीत, ही त्यांच्या स्वप्नांची रोप आहेत. माय लेकरांची लाज राख, चांगलं पीक येऊ दे ग माय. पोराबाळांचे पोट भरणार नाही. पण राणा, तुमचं काम पण कठीणच आहे बुवा. फिरता दिवसभर कॅमेरा घेऊन उन्हात, पुन्हा पावसाचं समजा. बसा, ही गरमागरम भाकर खा आता. मस्त जाऊ नका आता. बायकोने वांगे आणि मस्त की तुरीच्या डाळीचं वरण, ठेचा, भाकर मस्त खतरनाक बेत आहे. अहो पण काका, आपल्या शेतकऱ्यांच्या भाकरीची जर चव वेगळीच असते म्हणा, है की नाही? एखाद्या 5 स्टार हॉटेल सारखी मध्ये कधीच नाही अशी चव पाहायला मिळत. आणि याला म्हणतात खरंच घामाची भाकर. खरंच. अरे बाळा, या भाकरीला आमच्या कष्टांचं मीठ लागलंय. कधी उन्हातानात, कधी पावसात भिजून काम करतो आम्ही, पण समाधान आहे. पोराबाळांचं पोट भर जेवतात ना, बसतेच काफी आहे आम्हाला. खरं आहे तुझं. शहरातले लोक नुसते बोलतात शेतीबद्दल, पण माती काय हाच आहे. माती काय आहे हे, तिचा सुगंध काय आहे ते त्यांना काहीच माहीत नाही. सोयाबीनच्या फुलांचा सुगंध असा पसरतो ना शेतात, मन प्रसन्न होऊन जातं. खरंच, हा निसर्ग, ही माती आणि हे कष्टकरी हात, हेच आपल्या विदर्भाची खरी ताकद. आणि आपल्या शेतकऱ्यांची ही म्हणजे केवळ पीक घेणं नाही, ती संस्कृती आहे, ती जीवनशैली आहे. इथं प्रत्येक बीज, प्रत्येक रोप आणि प्रत्येक दाणा शेतकऱ्यांच्या आत्माशी जोडलेला असतो. हीच आपल्या आनंदपूरची खरी ओळख, खरा अभिमान आहे. दिवसभरात एक गोष्ट स्पष्ट झाली आहे राणा भाऊ. आपल्या देशाचा खरा आधारस्तंभ हा शेतकरी आहे. तो दिवस रात्र राबतो, जगाचं पोट भरतो, आणि आपण त्याला काय देतो? कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ, तर कधी कवडीमोल भाव, आणि फक्त रिकामी आश्वासनं. पण परशा, हा ब्लॉग बघून निदान काही लोकांना तरी याची जाणीव होईल, काहीतरी बदल घडेल अशी आशा करूया. आशाच ना राणा भाऊ, कारण ही नुसती शेती नाही रे,
हे आपलं जीवन आहे. शेतीवर प्रेम करणं, तिच्या मातीला सलाम करणं हेच खरं राष्ट्रप्रेम. कारण शेतकरी जगला तरच आपला भारत जगेल. ही फक्त स्क्रिप्ट नाही, ही मातीची शपथ आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या शेतकरी वाचला तर भारत वाचेल. शेती ही संस्कृती आहे, ती आपली ओळख आहे. आनंदपूरची खरी कमाई ही शेतीच आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर आम्ही चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या शेतकऱ्यांची खरी किंमत ही पूर्ण जगाला कळायला पाहिजे.